जनतेला माहिती व्हायला 2005 साली भेसळीचाच गुन्हा दाखल झालाय, 2008 साली भेसळीचाच गुन्हा झालाय, आजही 2026ला ज्याच्यावर गुन्हा दाखल झालाय तो भेसळीचाच गुन्हा आहे. आणि तीच लोक तुमच्या सल्ल्याने तुमच्याशी सोबत असतात, ते काम करतात आणि अख्खी लूट करतात, तरी तुम्हाला त्याचं काही नाही का? खरं तर असं म्हटलं जातं की सभा चालू असताना आम्ही जेव्हा प्रसार माध्यमातून चर्चा ऐकत होतो, गेल्या अनेक दिवसापासून मांडीला मांडी लावून बसणारे आज खरं तर विरोधात उतरलेले आहेत. कसं पाहता येईल? नाही, 100% 1990 साली आम्हा लोकांना, तरुण पिढीतले आम्ही सगळे कार्यकर्ते होतो, त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्या तालुक्याला तरुणपण आलं पाहिजे, तरुणपण आलं तर या तालुक्यामध्ये गतिमान होईल आणि प्रगती होईल. प्रगतीच्या माध्यमातून 20-25 वर्ष आम्ही त्यांना साथ दिली आणि त्यांच्या पाठीमागे भक्कम उभं राहिलं. पण जेव्हा सत्तेची काही केंद्र त्यांच्या हातात आली, सत्तेच्या केंद्रामध्ये एका बाजूला साधा सामान्य कार्यकर्ता जनतेमध्ये काम करत होता आणि त्यांचे 2 नंबरचे जेवढे कोणी लोक असतात आज ते भ्रष्टाचाराच्या यादीमध्ये किंवा दूध भेसळच्या यादीमध्ये जे पुढे दिसत आहेत तुम्हाला, ते पडद्यामागे हे सगळे काम करत होते. गिरे साहेब, ज्यांनी या विभागाचं 15 वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून प्रतिनिधित्व केलं ते शिवाजी आढळराव गप्प का? नाही, सगळं एखाद्या पक्षाची विचारधारा स्वीकारली आणि त्या अख्खा पक्षच मुख्य ठिकाणामध्ये सापडलाय, आज त्याच्या विरुद्ध ते शब्दाने बोलू शकत नाही. कारण पक्षाच्या अध्यक्षापासून पक्षाचे फायनान्सरपर्यंत सगळेच लोक त्याच धंद्यात आहे आणि बेसळमध्ये तेच लोक पुढे आहेत, तर त्यांच्यावर बोलणार काय? नेत्यांना प्रश्न पडलेला आहे. तालुक्याचे आमदार बोलत नाही, तसे माजी खासदार पण बोलत नाहीत. तुम्ही ज्यांना बोका म्हणता, आका म्हणता, त्यांच्यासोबत तुम्ही सुद्धा काही काळ काम केलेलं आहे. आम्ही स्पष्टपणाने सांगितलं, या तालुक्यातले 90 साली जेव्हा आम्ही तरुण पिढीतले कार्यकर्ते म्हणून काम करत होतो, तेव्हा आम्ही जेवढे लोक आहेत तुम्हाला दिसत आहे त्याच्यावर, ते सोबत त्यांचे काम केलंय. आम्हाला वाटत होतं तालुका गतिमान झाला पाहिजे, यांच्या बुद्धीचा फायदा तालुक्याला झाला पाहिजे. एका बाजूला आम्ही हा विचार करीत होतो, आमच्या पाठीमागं कसा तालुक्यातून काय मिळवायचं याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा राबत होती. आज ज्याच्यामध्ये सगळे बदनाम आहे तीच यंत्रणा त्याच्यात दिसते ना, दुसरी यंत्रणा कोणीच नाहीये. आज काय हे चालू झाले असं काय नाही, दुधाची भेसळ आज चालू झाली असं काय नाही. मी मगाशीच सांगितलंय, साधारण 2000 सालापासून भेसळ सुरू झालेली आहे. त्याला कोणी अनेक लोक गुन्हे दाखल झाले, पण सत्तेच्या जीवावर या गुन्हेगारांना सोडण्याची कामगिरी या प्रतिनिधींनी केलेली आहे. अरुण गिरे मगाशी भाषणात असं म्हणाले, मी जनतेचा कष्टाचा 1 रुपया खाल्ला नाही. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना शिक्षकांच्या बदल्या घेताना आपण पैसे घेतले असा आरोप होत होता. त्याचबरोबर पारगाव या ठिकाणी वाळूची चोरी केली असे आपल्या गुन्हा राजकारणामध्ये काम करत असताना जेव्हा मी तुमच्या सोबत होतो आणि तुमची सोबत सोडल्यानंतर तुमच्या सोबत असताना मी काम केलंय. मी आज छातीडोकपणे छत्रपतीच्या चौकामध्ये सांगितलंय की मी कधी कोणाच्या भ्रष्टाचाराचा 1 रुपया खाल्ला नाही, कधी दुधात भेसळ केली नाही, कधी पाण्यात भेसळ केली नाही, व्यवसायामध्ये पारदर्शकता ठेवली आणि त्या व्यवसायातून जो पैसा मिळेल त्याच्यावर आपलं उत्पन्न करायचा प्रयत्न केलाय. आता हे लोक जर कोणाला जर याच्या पर्याय बदनाम करायचा असेल ते लोक अशा ठिकाणी त्यांनी एकाही माणसाचं नाव घेऊन सांगावं. त्यांनी सांगितलं की या माणसाने तुमच्याकडून 4 आणे घेतलेलं आहे. मी आजही सिद्ध करून देईन का मी आयुष्यभर तुमच्याकडून 1ही रुपया चुकीच्या पद्धतीने कधी घेतला नाही आणि भ्रष्टाचाराला कधी शिवलो नाही. पारगाव वाळू चोरी प्रकरण पारगावच्या वाळूचं प्रकरण रीतसर जे इंजिनिअरिंग कॉलेज चालू होतं त्याचीच वर्क ऑर्डर होते, त्याच्या जीवावर वळसे पाटीलच परमिशन देत होतं, आम्ही नव्हते देत. त्यांनीच आम्हाला काम करायला सांगितलं, आमच्याकडे यंत्रणा होते आणि गुन्हाही त्यांनीच आमच्यावर करायला सांगितलं. 2 वर्ष बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड
निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.